श्री सातेरी भावई प्रसन्न. मी चौकूळ ग्रामपंचायत सदस्य अभिजित आत्माराम मेस्त्री. आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटेच्या 3 वाजता मी हा व्हिडिओ बनवत आहे. गेले 4 दिवस एका गंभीर विषयामुळे मी अस्वस्थ आहे आणि तो गंभीर विषय आपल्या चौकूळ ग्रामपंचायत हद्दीतील चौकूळ, नेने, मासुरे, केगत, कुंभवडे, खडपडे या गावातील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा कुठलाही राजकीय हेतू नाही, कुठलाही स्टंट नाही, कुणाची बदनामी करणं नाही, तर एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्याकडून झालेल्या चुकीची माफी मागणे, मी माझ्या पदाचा देत असलेल्या राजीनाम्याबाबत तुम्हाला कळवणे, तसेच घडलेला प्रकार आपल्यापर्यंत पोचवणे यासाठी करत आहे. मायबाप जनता लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीतून लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. हे लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघाचा विकास योग्यरित्या करतील, शासनाच्या येणाऱ्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोचवतील. परंतु काही मोजकेच लोकप्रतिनिधी गावच्या विकासाच्या नावाखाली जेव्हा स्वतःचा विकास करतात, काहीतरी चुकीचं करतात, पदाचा गैरवापर करतात, तेव्हा कुठेतरी वेळ येतो विचार करण्याची, जागृत होण्याची. आणि ती वेळ आज आली आहे तुमच्यावर. आपल्याला कल्पना असेलच की आजच्या तारखेला आपल्या चौकूळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये किती युवक युवती बेरोजगार आहेत, किती जणांना कामाची गरज आहे. असं असताना आपल्या चौकूळ ग्रामपंचायतने ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई पदासाठी जाहीर आवाहन केलं होतं. त्यासाठी त्यांनी एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली होती. गावच्या काही मोजक्याच ठिकाणी याची जाहिरात लावली होती. आता यामधील प्रशासकीय बाब मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. चौकूळ ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेसंदर्भात हा विषय सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या उपस्थितीत मासिक मीटिंगमध्ये ठेवण्यात येतो. त्यानंतर त्याची जाहिरात वृत्तपत्रामध्ये दिली जाते. गावच्या ज्या ठिकाणी रहदारी जास्त असेल, लोकांना समजेल अशा ठिकाणी याची जाहीर सूचना लावली जाते. त्याला अनुसरून पुढील होणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये आलेल्या इच्छुक उमेदवारांपैकी पात्र उमेदवाराला निवडलं जातं. या प्रक्रियेला अनुसरून दिनांक 26/9/2025 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये आलेल्या इच्छुक उमेदवारापैकी छाननी करून पात्र उमेदवाराची निवड केली गेली व त्याला सूचक अनुमोदक देऊन तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तोपर्यंत सर्व ठीक होतं. दिनांक 26/9/2025 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये मी पण उपस्थित होतो. मासिक मीटिंग संपली, पण नंतर डोक्यामध्ये एक प्रश्न येऊ लागला वारंवार की एवढे लोक बेरोजगार आहेत, ज्यांना कामाची गरज आहे, एवढी लोकसंख्या आहे आपल्या गावची, तरी पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून, एवढ्या गरजूमधून इच्छुक म्हणून एकच अर्ज का? म्हणून मतदारसंघामधील काही वाड्यांमधील मी युवक युवतींना जाऊन भेटलो व त्यांना विचारपूस केली की तुम्ही ग्रामपंचायत शिपाई पदासाठी अर्ज का केला नाही. तर त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की ही शिपाई भरती प्रक्रिया जी होती त्याविषयी आम्हाला काहीच कल्पना नाही. नंतर ज्या वृत्तमानपत्रामध्ये याची जाहिरात देण्यात आली होती त्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधला. त्यांना विचारलं की याचे नेमके आपल्या चौकूळ गावामध्ये किती ग्राहक आहेत, ग्रामपंचायत हद्दीमध्ये किती ग्राहक आहेत. तर त्याच्याकडून उत्तर मिळालं फक्त एकच, आणि ती पण सिंधुदुर्ग बँक. मग विचार करण्याची वेळ आली. एरवी आपल्या चौकूळ गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच माननीय गुलाबराव गावडे त्यांनी केलेली विकास कामे असोत, भूमिपूजनं असतील, ग्रामपंचायतद्वारे गेले उपक्रम असतील किंवा शासकीय योजना असतील, सोशल मीडियाचा सारख्या व्हॉट्सॲपचा वापर करून त्यावर त्यांनी प्रसिद्धी करताना आपण पाहिलेलं असेलच. मग विचार करा, त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी भरतीची जाहिरात
या ग्रुपवर कधी का नाही शेअर केली? बरं असो. नंबर 2, गावच्या ज्या ठिकाणी वर्दळ असेल, ज्या ठिकाणी गर्दी असते, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत ग्रामसभेचे अजेंडे लावले जातात, त्या ठिकाणी यांनी या ग्रामपंचायत कर्मचारी भरतीची प्रसिद्धी का बरं केली नाही? काही मोजक्याच ठिकाणी का बरं केलं? यामागे कारण काय? बरं असो. नंबर 3, ज्या कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली त्या कर्मचाऱ्याविषयी माझं कुठलंही दुमत नाही, परंतु जो कर्मचारी निवड केला गेला त्यांच्याच एका पक्षातील सहकार्याची ती नातेवाईक असावी. काही विचार येतोय का डोक्यामध्ये? मला काय सांगण्याचा मी प्रयत्न करतोय ते काही बल्ब ऑन होतोय का? बघा, विचार करा. आता हे सर्व मला समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. मग लक्षात आलं की ही तर मॅच फिक्सिंग होती. एका खऱ्या इच्छुक उमेदवारापर्यंत ही जाहिरात न पोचावी याची पूर्णतः दक्षता चौकू सरपंचांनी घेतली होती. जाणून बुजून अशा ठिकाणी जाहिरात लावण्यात आली होती की ती लोकांपर्यंत पोचू नये. जाणून बुजून अशा वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली की त्याद्वारे त्या लोकांपर्यंत पोचू नये. म्हणून दिनांक 30/10/2025 रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये मागील झालेल्या मासिक मीटिंगच्या इतिवृत्ताला मान्यता देण्यापूर्वी मी हरकत घेतली व सांगितली की ही निवड प्रक्रिया पुनश्च राबवण्यात यावी, जेणेकरून ती लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचावी. अशा प्रकारे ते राबवण्यात गावात दवंडी पेटवण्यात यावी, सर्व सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्याची प्रसिद्धी कळेल अशी जाहीर करावी. नोकरी एखाद्यासाठी आयुष्य असतं, पण लाजिरवाणी बाब ही आहे की आपल्या चौकू सरपंचासाठी ते एक कॉन्ट्रॅक्ट होतं. गावच्या विकासाच्या नावाखाली यांनी स्वतःचा मात्र विकास जरूर साधलेला आहे. ग्रामपंचायतीची असलेली कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून ज्या प्रकारे केली जातात त्याचप्रमाणे ही निवड प्रक्रिया पण तशीच केली आहे असा माझा थेट आरोप आहे. माझी मागणी एवढीच होती की झालेल्या व्यक्तीला माझा विरोध नव्हता, तर झालेल्या निवड प्रक्रियेविषयी मला शंका आली. माझं म्हणणं एवढंच होतं की ही निवड प्रक्रिया पूर्ण घ्यावी, की जेणेकरून आपण ग्रामपंचायत म्हणून पुनश्च सर्वांपर्यंत पोचेल अशी ही जाहिरात लावावी. अशा प्रकारे सर्व उपाययोजना कराव्यात. चौकू सरपंचांना ते मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी माझं फक्त मत विचारात घेतलं. आता हा चेंडू तुमच्या कोर्टात देतोय मी, जेणेकरून तुम्हीच यावर योग्य तो उपाय कराल, कारण तुम्हीच ग्रामपंचायतचे खरे मालक आहात. तुम्ही जर मनात आणलं तर ही निवड प्रक्रिया पुनश्च होऊ शकते आणि ती पण योग्यरित्या होऊ शकते. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, त्या खऱ्या पात्र उमेदवाराला न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती. चौकुळ गावच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना माझी ही नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य या कर्तव्याची जाणीव ठेवून चौकू ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत पुनश्च विचार करावा व ही निवड प्रक्रिया पुनश्च एकदा राबवावी ही नम्र विनंती. व समाजाचा असलेला लोकप्रतिनिधींवर विश्वास टिकवाल अशी मी आशा करतो. आज मी तुमची सर्वांची माफी मागतोय की चौकू सरपंचांची शकुनी मामाची चाल मी ओळखू शकलो नाही. या व्हिडिओद्वारे मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देत आहे आणि पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.